Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. काय तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये किती टॅक्स लागणार आहे याच्याबद्दल माहिती नाहीये किंवा म्युच्युअल फंडचा टॅक्स कसा वाचवायचा कॅपिटल गेन टॅक्स याच्याबद्दलची माहिती नाहीये तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय आणि तुम्हाला भीती आहे की मला किती टॅक्स भरावा लागेल किंवा तो कसा वाचवा याच्याबद्दलची माहिती नाहीये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉनला हिट करा. खूप युजफुल माहिती मी इन्व्हेस्टर्ससाठी जे वेल्थ क्रिएट करण्याच्या इच्छा व्यक्त करतायत किंवा सिरियस आहेत त्यांच्यासाठी घेऊन येत असतो. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गुंदावले. आज आपण जाणून घेणार आहे की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये कॅपिटल गेन टॅक्स कशा पद्धतीने लिगल वेनी वाचवू शकता किंवा काय वेज आहेत ते वाचवण्याचे. तर बघा, तुम्ही समजा असं उदाहरण घेऊयात की 10 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्हाला 15 लाख रुपयाचा कॅपिटल गेन झाला. म्हणजे तुम्ही जे गुंतवले त्या पैशांमध्ये 15 लाख रुपये वाढले, उदाहरण म्हणून. तर काय होणार की याच्यातून तुम्हाला आता जे काही टॅक्स रिझीम आहे त्यानुसार 1.25 लाख रुपयावरती टॅक्स भरावा लागणार नाही आणि 12,75,000 वरती तुम्हाला काय करायला लागेल, 12.5% टॅक्स भरायला लागेल. जो काही आकडा येईल 12.5% तो तुम्हाला पे करायला लागेल. बघा, टॅक्स स्लॅब ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणजे एका वर्षाच्या आत जर तुम्ही प्रॉफिट बुक केला तर तुम्हाला जो काही गेन झालाय त्याच्यावरती 20% काय भरायला लागतो, टॅक्स भरायला लागतो. 20%. आणि 1 वर्षानंतर तुम्ही प्रॉफिट बुक केला तर 1.25 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. त्याच्यावरती 12.5% तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स, लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. ही केस समजली आहे तुम्हाला की बाबा मी जर 10 वर्ष पैसे गुंतवले, 15 लाखाचा मला गेन झाला, 1.25 लाख रुपये मला टॅक्स नाही लागणार आणि 12,75,000 वरती मला टॅक्स भरावा लागेल. मग आता या कंडिशनमध्ये तुम्ही कसं टॅक्स प्लॅनिंग करू शकता किंवा कसा तुम्ही टॅक्स वाचवू शकता. तर बघा, जर तुम्ही काय केलं, दरवर्षी 1.25 लाख रुपयाचं प्रॉफिट बुक केलं, दरवर्षी केलं 10 वर्ष, तर तुमचे काय होतात, 12.5 लाख रुपये टॅक्स फ्री होऊ शकतील आणि तुम्हाला फक्त 2.5 लाखांवरती 12.5% टॅक्स भरायला लागेल. आता प्रॉफिट बुक करायचं म्हणजे काय? काही नाही, सोपं प्रोसेस आहे. त्यांना माहिती पाहिजे त्यांनी मला नीड इन्फॉर्मेशन असं फॉर्म भरून सांगा, मी माहिती देतो तुम्हाला. सो काय झालं या केसमध्ये, पहिलं 13.25 लाखावरती 12.5% भरायचे होते. आता काय लागलंय, 2.5 लाखावरती भरायला लागलं. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही टॅक्स प्लॅनिंग टॅक्स वाचू शकता. आता याच्यामध्ये अजून काय पर्याय आहेत? अजून पर्याय आहे की तुमची वाईफ काम करते का? जर तुमची वाईफ काम नाही करत तर 4 लाखापर्यंत आत्ताच्या टॅक्स रिजिमनुसार तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स त्यांच्या नावाने लागणार नाहीये. त्याच्या आतमध्ये ठेवायचं, बाहेर गेलं तर मग लागणार. 4 लाखाच्या आतमध्ये प्रॉफिट बुक करायचं म्हणजे 4 लाख हे पण वाचू शकता तुम्ही. प्लस जर तुम्ही हिंदू अनडिवायडेड HUF नावाचं पॅन कार्ड काढलं, एक टॅक्स सेड निर्माण केलं, जे करता येतं, तुम्ही तुमच्या टॅक्स कन्सल्टंटला किंवा तुमच्या सीएला विचारा, ही विल गाईड यू फॉर दॅट. नाहीच त्यांनी मदत केली, माझीच मदत पाहिजे तर फॉर्म भरायचा, मी तर मदत करणारच आहे. ठीक आहे. याच्या माध्यमातून ह्या हेडच्या अंदर पण तुम्हाला 4 लाखापर्यंत टॅक्स वाचवता येऊ शकेल. तुमची वाईफ कमवत असेल तर 1.25 लाखाचा टॅक्स तुम्ही इकडे पण दरवर्षी काय करू शकता, कॅपिटल गेन टॅक्स वाचू शकता. स्टॉक मार्केट असेल किंवा म्युच्युअल फंड असेल याच्यामध्ये. मग मी जर तुमची वाईफ कमवते असं जर कन्सिडर केलं आणि तुम्ही या पद्धतीने टॅक्स प्लॅनिंग केलं, तर तुमचे 1.25 लाख, वाईफचे 1.25 लाख जर कमवत असेल तर, आणि HUFचे 4 लाख, असे तुमचे 6.5 लाख रुपये मला वाटतं तुम्ही कॅपिटल गेन टॅक्सपासून वाचू शकता वर्षाला. याची एक्झॅक्ट माहिती तुम्हाला पाहिजे, तुमचा सीए देऊ शकेल. आय एम नॉट राइट पर्सन, बट जे काही मला अंडरस्टँडिंग झालेलं आहे टॅक्स रिजिमनुसार ते मी तुम्हाला इथं पुटअप करण्याचा प्रयत्न करतोय. जर तुमची वाईफ वर्किंग नाहीये, इन दिस सर्कमस्टन्सेस 4 लाख रुपये HUF, 4 लाख रुपये तुमचं स्पाउस आणि 1.25 लाख रुपये तुम्ही स्वतः, इक्वल टू विचार जर केला तर 9,25,000 पर्यंत आपण कॅपिटल गेन टॅक्स वाचू शकतो. कमी जास्त आकडे होऊ शकतील, पण हे सगळे बेनिफिट आपल्याला टॅक्स प्लॅनिंग करून घेता येऊ शकतात.
जर तुम्हाला हे माहीत नाहीये किंवा तुम्हाला तुमच्याबरोबर करायचं आहे, तर आम्ही तर नक्कीच मदत करू. खाली फॉर्म दिलेला आहे, भरायचं, फॉर्म भरून पाठवायचा. माझी टीम तुम्हाला संपर्क करेल आणि मला असं वाटतं, की ह्या जर असे काही बेनिफिट्स असतात, खूप सारे असतात. हे जर बेनिफिट्स तुम्हाला मिळवायचे आहेत, तर नक्कीच तुमच्याकडे एक चांगला ॲडवायझर किंवा एम-एफ-डी असला पाहिजे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही असे बेनिफिट्स मिळवू शकता आणि तुमची पण उन्नती होऊ शकते त्यांच्याबरोबर. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा. ज्या लोकांना खूप भीती वाटते, की टॅक्स काय लागणार आणि काय होणार? अशा लोकांची थोडीशी भीती कमी करण्याचा साठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. त्यांना तो शेअर करा. मी माईट बी टॅक्स लागणार आहे म्हणून बरीचशी लोकं इन्व्हेस्टमेंट करत नाहीत. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल याच्याबरोबर. सकाळी उठून खूप सारी लोकं प्रार्थना करतात, "देवा मला श्रीमंत कर." आणि त्याच सकाळी ते म्हणतात, की "देवा माझा टॅक्स वाचव." देव म्हणते, "गरीबच मर." मी तुम्हाला सगळ्यांना एक आव्हान करू इच्छितो, की सकाळी उठल्यानंतर एकच प्रार्थना करा, "देवा मला भारतातला नंबर 1 टॅक्स पेयर बनव." साहेब जर तुम्ही अशी जर प्रार्थना केली ना, तर नंबर 1 टॅक्स पेयर होणं याचा अर्थ काय माहिती आहे का? तुम्ही भारतातले नंबर 1 श्रीमंत आहात. साहेब टॅक्सपासून पळवाट काढून मला नाही वाटत, की काही चांगलं होऊ शकतं. टॅक्स देतोय आपण, देशाची उन्नती, प्रगती करतोय. टॅक्सपासून पळण्यात अर्थ नाहीये. जे लीगली होऊ शकतं ते नक्की करा. पण उगीचच काहीतरी करण्यात काही अर्थ नाही आणि त्याला लागतोय म्हणून कमवायचं नाही. आता मी जर ₹100 कमवले, माझे सगळेच लीगली येतात. ₹100 कमवले, ₹18 मला सगळ्यात पहिलं तर काय लागतंय? जी-एस-टी लागतंय. खाली राहिले ₹80. 30-35% 37% तिथे मला वाटतं. मी अर्निंगला 30च पकडा. तरी सुद्धा किती झाले हो? 80 वर 30 ते 8 त्रिक 24. 24 आणि 18 ₹42-45 टॅक्समध्ये जातात. कमवायचं बंद करायचं का? कमवायचं बंद करायचं का? ₹42 जर तुमचे टॅक्समध्ये जातायत, ₹45 टॅक्स माझ्या हातात आहे का हो? माझ्या हातात टॅक्स नाहीच आहे. माझ्या हातात कमवणं आहे. माझ्या हातात मेहनत करणे. माझ्या हातात एफर्ट घेणे. मी तेवढंच केलं पाहिजे. निर्मला सीतारामन माझी पाऊल नाहीये, की माझ्यासाठी काहीतरी वेगळं. बरं मी देश सोडून जाणार आहे का? नाही जाणार. मला ह्याच देशात माझी कर्मभूमी, जन्मभूमी माझं सगळंच या देशात आहे. सो मी सगळ्यांना विनंती करेल, जे कायदेशीर मार्ग आहेत त्या पद्धतीने टॅक्स वाचवा. पण टॅक्स लागतोय म्हणून तुम्ही श्रीमंत व्हायचं जर टाळत असाल, तर याच्यासारखा वेडेपणा मला नाही वाटत, की काही असू शकतो. सो मला नक्की सांगा तुमचं मला माझं मत कसं वाटतंय तुम्हाला, की कोण-कोण उद्यापासून अशी प्रार्थना करणार आहे, की मला भारतातला नंबर 1 टॅक्स पेयर बनव. मी तर करतोच आहे, की देवा मला नंबर 1 टॅक्स पेयर बनव. म्हणजे मला श्रीमंत तर होईलच आणि माझ्या देशाच्या उन्नतीला मी पैसे देतोय. त्याच्याबद्दल एवढा काही विचार करायची गरज असावी असं मला नाही वाटत. तुम्ही कमवण्यावरती फोकस करा. टॅक्स लागू द्यात, नाही लागू द्यात. येणारे पैसे आपण धमाल जगणार यार. सो व्हिडिओ आवडला असेल, जी लोकं टॅक्सला घाबरतात त्यांना शेअर करा. आवडला असेल लाईक, शेअर करा. लाईक, शेअर नाही केलं तर हे करा. ठीक आहे. प्रार्थना तर नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.